चाललो आहे आता फिरायला आणि आम्ही वेट करतो आहे आधीच्या कझिन्ससाठी. तर आधीचे कझिन्स येत आहेत आणि आम्ही मस्त आता जाणार आहोत फिरायला. आमच्या ट्रेनचा प्रवास सुरू झाल्यानंतर आम्हाला असे सुंदर नजारे दिसत होते. मग आम्ही ठरवलं की आता जरा खेळूया आणि गप्पा मारूया. मग आम्ही मस्तपैकी उनो खेळलो आणि थकल्यानंतर ठरवलं की आता झोपून घेऊया. पण मला तर काही ट्रेनमध्ये झोप लागत नव्हती. पण हे बघा, माझे नवरोबा मस्तपैकी ताणून झोपले होते. आणि त्यानंतर घरी पोहोचलो तर माझ्या जाऊबाई मस्त आमच्यासाठी भाकरी बनवत होत्या आणि इकडे आम्ही सगळेजण मिळून खात आहोत यखनी पुलाव, जो की बनवला होता त्यांच्या सासूने. आणि हा इतका सुंदर लागत होता चवीला, काय सांगू. त्यानंतर ॲज युजली लॉग इन केलं आणि बाहेरचा नजारा तर बघण्यासारखा होता. मस्तपैकी वारा सुटला होता तर म्हटलं जरा गच्चीवरती जाऊन बघूया की कसं दिसतंय वातावरण. म्हणून आम्ही पोहोचलो गच्चीवर आणि हे बघा, इतका वारा सुटला होता की माझ्या डोळ्यात माती गेली आणि ते मला माझे केस पण सावरता येत नव्हते. पण हा जो नजारा होता तो इतका सुंदर आणि बघण्यासारखा होता. वारा होता मगाशी आणि आता फायनली आम्हाला सनसेट दिसतोय आणि इतका सुंदर सनसेट आहे. बट आय शो यू गाईज. आणि हा व्हिडिओ विदाऊट फिल्टर शूट केला आहे बरं का. आणि इथला AQI शहरापेक्षा कमी असल्यामुळे लांब लांबपर्यंतच्या गोष्टी एकदम क्लिअर दिसत होत्या. एका बाजूला काळे ढग आणि दुसऱ्या बाजूला सनसेट हा इतका सुंदर दिसत होता की काही विचारूच नका. हा आहे यांच्या घरातला मुखिया चार्ली, जो की लाजून पिशवीत बसला होता आणि आमची पॅकिंग बघत होता. तर निघालोय पिकनिकसाठी. आमची बस पण आलेली आहे, ही बघा. आणि सगळ्यांनी पटापटा बसमध्ये चढून आपल्या आपल्या जागा पकडल्या होत्या आणि आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली होती मस्तपैकी नाच गाण्याने. एक छोटासा नाश्त्याचा ब्रेक घेऊन आम्ही पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनला, जे की कुठे आहे ते तुम्हाला नक्की कळेल नेक्स्ट पार्टमध्ये. तो फॉलो करायला विसरू नका.